नमस्कार पब्लिक, मी तुमच्या सर्वांची लाडकी रावडी. तर आपण जाणार होतो बघा आज दिवाळीच्या खरेदीला जाताना आपण आवरून बसलो होतो निवांत. भैयाला फोन केला, भैया म्हणला या लागली कामावरनं. त्याची वाट बघत बसले होते. आला एकदा जे म्हणला जाणार आहे मी फोटो काढायला. तर म्हटलं बाबा पहिला आपण कपडे आणायला जाऊया, परत तुझा फोटो काढायला. मग म्हणला बरं म्हणला आणि आवरलं तवर आमचा शूटर आला बघा. इथं शूटर कसल्या गोष्टीचा एवढा ही करायला तर काय माहिती, पण परत आणि रडत आलं बघते तर बाहेर जाऊन बघते तर गुरुदादा आपलं चेष्टा करायला, तर त्यामुळे रडालता बघा. रडून मग म्हटलं आत गेलो तवर भैया आला ना आवरला. म्हटलं आता जाऊया एकदाचीच गाडी घेऊन. तवर आमचा सुमित गोडाऊन बघा निवांत थांबला होता. मग त्याला म्हटलं तू किल्ला कर, तवर आम्ही आलो जाऊन. म्हटलं तवर आलो कसं तरी वाय करत गाडी पळवाली. भैया पळवाला गाडी म्हटल्यावर आता काही सुट्टी नसत्या. त्यामुळे आलो डायरेक्ट आपला आल्यावरती माळवाडीच्या चौकात आलो. चौकात आल्यावरती बघा बरोबर साई फोटो स्टुडिओला आलतो. मग इथं आलो एकदम आतमध्ये गेलो. यांचा ॲम्बिशन सगळं बघा कसलं खट्ट मध्ये ठेवते. तो दादा आपलं ओळखीचा त्यामुळे काही विषय नाही. मग गेले लगेच दादाने आपलं घेतलं बघा फोटो काढायला भैयाचं. फोटो काढले फोटो दिलं भैयानं. भैया आपलं त्याचाच फोटो बघून लागला होता हसायला. मग म्हटलं हसू नको चल पहिला म्हटलं. कसं तर गाडी भैया बघा आमचं काय गाडी चालवताना कुठलं बोळकांड्यातनं घेऊन गाडी घालतोय काय माहिती, दचकत देत आणला बघा एकदम हायवेला. आपल्या हायवेतनं गाडी वाव करत डायरेक्ट आपण जाणार होतो कृष्णा फॅशन मेन्सला. तर जाता आपल्याला दिसलं बघा ग्रीन पार्क. ग्रीन पार्कचं जेवण खट्ट हो नात करताय काय, हॅशटॅग भिलोडी कर यायला लागते एकदा. तिथनं म्हटलं बघ आलो डायरेक्ट कृष्णा फॅशन वळला. आल्या बघतोय तर काय गर्दी माहीत झालती. तसंच म्हटलं गेलो रस्ता काढत आपला भाऊ ओळखीचाच होता परवेश भाऊ, त्यामुळे काय इशे नाही. गेल्या भावानं लगेच आपल्याला शर्ट दाखवला. शर्ट काय आवडला लगेच एकदाच खचाकमध्ये. काम आपलं लय भारी असते हो परवेश भाऊचा आपल्या. मग घेतला कसा तर शर्ट बिल मारलं निवांत. भैया म्हटला परत आणि या दीदी. मग घेतलं बघा बिल केलं आणि आलो एकदा घरला बघा. तर आजचा ब्लॉग आपला कसा वाटला नक्की सांगा. तुमची पण दिवाळीची खरेदी झाली की नाही नक्की सांगा.